नमस्कार, मी डॉक्टर रुपेश काटकर. आज आपण वंध्यत्वाच्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. पुढील 30 मिनिटात आपण या समस्येची कारणे, निदान आणि उपचारांची सर्व शास्त्रीय माहिती जाणून घेऊया. वंध्यत्व म्हणजे काय? जागतिक आरोग्य संघटनेनुसार 1 वर्ष नियमित प्रयत्नानंतरही गर्भधारणा न होणे म्हणजे वंध्यत्व. निर्बीजता किंवा स्टरिलिटी ही कायमस्वरूपी समस्या असते, तर वंध्यत्वावर उपचार करून मात करता येते. आज जगभरात आणि विशेषतः भारतात वंध्यत्वाचे प्रमाण चिंताजनक रीतीने वाढत आहे. भारतात दर 6 पैकी एका जोडप्याला प्रजनन संबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय. याचे योग्य वेळी निदान होणे हे यशस्वी उपचारांची पहिली पायरी आहे. आता आपण वंध्यत्वाची कारणे पाहण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ते सविस्तर समजून घेऊया. दर महिन्याला स्त्रीच्या अंडाशयातून एक परिपक्व अंडे बाहेर पडते, ज्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. दुसरीकडे लाखो शुक्राणू गर्भाशयाच्या मुखातून फॅलोपियन ट्यूबकडे आपला प्रवास सुरू करतात. जेव्हा एक सक्षम शुक्राणू अंड्याला फलित करतो तेव्हा फर्टिलायझेशनची प्रक्रिया पूर्ण होते. हे फलित अंडे नंतर पेशी विभाजनाद्वारे गर्भात रूपांतरित होते आणि गर्भाशयाकडे सरकते. गर्भाशयाच्या अस्तराला जेव्हा हा गर्भ चिकटतो तेव्हाच खऱ्या अर्थाने गर्भधारणा निश्चित होते. महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या अंडाशय, ट्यूब किंवा गर्भाशयाशी संबंधित असू शकते. PCOS हे आजच्या काळातील महिलांमधील वंध्यत्वाचे सर्वात मोठे कारण मानले जाते. हॉर्मोनल असंतुलनामुळे बीजनिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळे येतात, ज्यामुळे गर्भधारणा कठीण होते. दोन्ही फॅलोपियन ट्यूब बंद असणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे, कारण तिथेच अंडी आणि शुक्राणू मिळतात. एंडोमेट्रियोसिसमुळे ओटीपोटात सूज येते आणि अवयवांच्या रचनेत बदल होऊन प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. वयोमानानुसार स्त्रीच्या अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात, विशेषतः 35 वयानंतर. आता आपण पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे जाणून घेऊया. यामध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता महत्त्वाची असते. लो स्पर्म काउंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या कमी असणे हे पुरुषांमधील प्रमुख कारण आहे. शुक्राणूंची हालचाल म्हणजेच मोटिलिटी कमी असल्यास ते अंड्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. शुक्राणूंचा आकार किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये दोष असल्यास ते अंड्याला फलित करू शकत नाहीत. व्हेरिकोसिल ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे वृषणाचे तापमान वाढते आणि शुक्राणूंची निर्मिती मंदावते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीवनशैली प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करते हे पाहणे महत्त्वाचे आहे. अतिताण आणि अपुरी झोप यामुळे हार्मोन्समध्ये बिघाड होतो, ज्यामुळे वंध्यत्वाचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार हे देखील स्त्री पुरुष दोन्हींच्या प्रजनन क्षमतेसाठी घातक आहेत. धूम्रपान आणि मद्यपान यामुळे शुक्राणू आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो. समाजात वंध्यत्वाबद्दल अनेक चुकीचे समज आहेत. चला त्यामागचे वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया. गैरसमज असा आहे की वंध्यत्वासाठी फक्त महिला जबाबदार असतात, पण 40% प्रकरणांत कारण पुरुषांमध्ये असते. दुसरा गैरसमज म्हणजे IVF हाच शेवटचा पर्याय आहे, परंतु अनेकदा साध्या औषधांनीही यश मिळते. उपचारापूर्वी नेमकी समस्या काय आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. यासाठी काही चाचण्या केल्या जातात. पुरुषांसाठी सीमेन ॲनालिसिस ही प्राथमिक आणि सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. महिलांसाठी AMH आणि सोनोग्राफीद्वारे अंड्यांची राखीव संख्या तपासली जाते. HSG चाचणीद्वारे फॅलोपियन ट्यूब्समध्ये काही अडथळा आहे का हे पाहिले जाते.
विज्ञानातील प्रगतीमुळे आज वंध्यत्वावर अनेक प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. घाबरण्याची गरज नाही. सुरुवातीला जीवनशैलीत बदल आणि औषधांच्या मदतीने बीजनिर्मिती सुधारली जाते. IUI मध्ये धुतलेले उत्तम शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात, ज्यामुळे यशाची शक्यता वाढते. IVF ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे अंडी आणि शुक्राणूंचे फलन शरीराबाहेर लॅबमध्ये केले जाते. लक्षात ठेवा, वंध्यत्व ही एक उपचारयोग्य समस्या आहे. सकारात्मक रहा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धन्यवाद.